मगाशी मानसीने सांगितलं की देवगंधर्व भास्करबाबा बखल्यांच्या घरात माझा जन्म झाला आहे. माझं खूप मोठं भाग्य आहे. आणि त्याच्याही पेक्षा मला सांगायला खूप अभिमान वाटतो आणि आनंदही होतो की भास्करबाबा बखले यांचं निधन 1922 साली झालं. ते माझ्या वडिलांच्या आईचे वडील आणि ते जेव्हा गेले तेव्हा माझी आजी केवळ 2.5 वर्षाची होती. त्याच्यामुळे आम्ही कोणीच नाही, तिला सुद्धा आठवत नाही काहीच, त्यामुळे आमचा कोणाचाच काही तसा प्रश्न येत नाही बघायचा. पण त्यांच्या निधनानंतर भारत ज्ञान समाज त्यांनी 1911 साली पुण्यात स्थापन केलेला होता. त्यामुळे त्यांच्या काही शिष्यांनी की हा समाज पण चालू राहील आणि त्यांच्या पत्नीला आणि ह्या 3 मुली त्यांना तेव्हा 4 खरं तर त्यांना 4 मुली, पण एक मुलगी ते असतानाच तिचं निधन झालं होतं. त्यामुळे या 3 मुली आणि पत्नी असं त्यांनाही तिथे राहायला जागा मिळेल आणि समाजाचीही देखभाल होईल ह्या उद्देशाने त्यांच्या पत्नी सावित्रीबाई बखले आणि ह्या 3 मुलींना तिथे त्या राहायला लागल्या. आणि माझी आजी तिथे कायमस्वरूपी राहिली. म्हणजे त्या मोठ्या मुलींचं दोघींचे लग्न होऊन त्या एक मुंबईला एक कोल्हापूरला गेली आणि माझ्या आजीचं तिथे कायमस्वरूपी वास्तव्य होतं. त्यामुळे माझ्या वडिलांना, माझ्या मोठ्या काकांना पहिल्यापासून खूप चांगलं गाणं ऐकायला मिळालं. कारण विलायत हुसेन खाँ साहेबांपासून माझ्या आजीला भेटायला खूप मोठी मोठी मंडळी भारत ज्ञान समाजात येत असत आणि अजूनही येतात. इतकी ती पवित्र वास्तू आहे. आणि माझ्या आईचं जास्त त्याच्यामध्ये योगदान किंवा आम्हाला अभिमान अशाने की ती बाहेरून आलेली एक कलाकार, पण आपल्या घरचा माणूस कोण आहे हे कळावा म्हणून तिने त्यांच्यावर 16 वर्ष संशोधन करून देवगंधर्व हे पुस्तक लिहिलं. आणि त्याच्यामुळे आमच्याकडे पंडित मल्लिकार्जुन मनसूर, पंडित राम मराठे, स्वरराज छोटा गंधर्व, माणिक वर्मा तिच्या गुरुच, गजानन जोशी असे अनेक कलाकार घरी राहायला येत असत आणि त्यांच्याकडून माझे आई वडील गाणं शिकायचं. आणि त्या दोघांनी अत्यंत मनोभावे भारत ज्ञान समाजाची, भास्कर बुवांची आणि सर्व गुरूंची खूप सेवा केली. आणि खरं तर आमचं घर पण खूप लहान होतं किंवा असं काही खूप माझ्या बाबांना खूप मोठी नोकरी होती असं काही नाही, पण आहे त्याच्यात हे सगळे गुरुजन भास्कर बुवांच्या पुण्याने अत्यंत मला सांगताना सुद्धा भरून येते की खूप प्रेमाने राहिले. आणि माझ्या आईवडिलांना खूप विद्या मिळाली त्यांच्याकडनं आणि आम्ही ती थोडीफार पुढे आमच्या परीने आणायचा प्रयत्न करतोय. माझे मोठे काका हे देखील, सुहास काका, हे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकरांचे पट्टशिष्य. त्यांनी मास्तरांच्या बरोबर भरपूर राहून त्यांचा सहवास केला. आणि ह्यात माझ्या वडिलांनी आणि त्यांनी जुनी रेकॉर्डिंग खूप करून ठेवलं. म्हणजे ते पूर्वी स्पूल त्यांनी घेऊन त्याच्यावरती ते सगळं जिथे जिथे रामभाऊंचं गाणं असेल, मास्तरांचं गाणं असेल, तिथे जाऊन सगळं रेकॉर्डिंग करून ठेवलं. भारत ज्ञान समाजाची मोठ्या मोठ्या लोकांची गाणी झाली. त्याच्यामुळे आम्हाला आज ते ऐकायला मिळते, नाहीतर लक्षात आलं नसतं की कसं कोण गात होतं किंवा काय. त्यामुळे खूप भरभरून विद्या आहे. आणि त्या सगळ्यांची इच्छा एकच की मी आणि माझी चुलत बहीण सावनी, मग अशी मानसीने सांगितलं की आमच्या दोघींकडनं ही विद्या जतन व्हावी, त्याचा थोडा प्रचार प्रसार व्हावा. आमच्या परीने आम्ही करतोय. हे सांगायचं कारण सगळं असं की ह्याच्यानंतर मी एक नाट्यसंगीत सादर करणार आहे. भास्करबाबा बखले यांनी विद्याहरण नाटकाला संगीत दिलं. त्यांनी स्वयंवर, द्रौपदी आणि विद्याहरण या 2 नाटकांना संगीत दिलं. कारण विद्याहरणमधली काही गाणी ही बाई सुंदराबाईंची होती असं मला वाटतं. त्यामुळे भास्करबाबांची काही गाणी आणि त्यांची काही गाणी, त्यामुळे ती 2 नाटकं. तर विद्याहरणमधलं एक मी पद सादर करते, त्याच्या आधी त्याची मूळ बंदिश सादर करते. कारण स्वयंवरमधली पदं काय, द्रौपदीमधली काय, विद्याहरणमधली काय, ही सगळी मूळ बंदिशीवरनं केलेली पदं आहेत. भास्कर बुवांना 3 घराण्याची विद्या मिळाली. त्या सगळ्याचा उपयोग त्यांनी बालगंधर्वांच्या गायकीतनं लोकांसमोर आणला नाट्यसंगीताच्या द्वारे, की घराघरात ही रागसंगीत जावं, शास्त्रीय संगीत जावं, हा त्यामागचा उद्देश होता. तर मी देस रागामधलं मधुकर वन वन फिरत करी गुंजार बाला हे जे नाट्यपद आहे त्याची आधी मूळ बंदिश सादर करते आणि मग त्याच्यानंतर ते पद थोडक्यात सादर करते.
धर देखो धड़कत है मोरी छतिया, पिया कर धर देखो धड़कत है मोरी छतिया, पिया कर धर देखो पिया कर धर देखो धड़कत है मोरी छतिया। कहीं सोही रतिया, कहीं सोही रतिया, काली पिरियत ही डरावे अतही अचानक हाथन में गहरी, पिया कर धर देखो धड़कत है मोरी छतिया, मोरी छतिया। कहीं सोही रतिया, कहीं सोही रतिया, कहीं सोही रतिया, कहीं सोही रतिया, कल पिरियत ही डरावे अतही अचानक हाथन में गहरी, पिया कर धर देखो धड़कत है मोरी छतिया, मोरी छतिया। आ
सहज सुचरिते नूतन शृंगाराला मधुकर वनवन विलत करे गुंजारवाला गुंजारवाला गुंजारवाला. याच्यानंतर मी स्वरराज छोटा गंधर्व यांनी संगीतबद्ध केलेला एक अभंग सादर करते. मी म्हणलं तसं की आईला पुस्तक लिहिताना आमच्याकडे भास्करबाबा बखल्यांच्या वह्या आहेत, पण आणि त्याच्यामध्ये मूळ बंदिशी म्हणजे एका नाटकातल्या म्हणजे पदाच्या 2-3 मूळ बंदिशी असं पण भरपूर लिहिलेलं आहे. तर ते त्यांनी खूप आईला ते सगळं सांगितलं, कारण त्यांना इतके विद्वान गवई होते, त्यांना सगळं म्हणजे त्यांना असं विचार पण करायला लागायचं नाही. आईने याच्या वह्या समोर ठेवल्या की ते हां ह्याची ही बंदिश, ह्याची मूळ बंदिश अशी, मग इथे असा बदल केला, असं ते रोज आमच्या घरी यायचे. रोज संध्याकाळी ते 6 वाजता आमच्या घरी यायचे, 7:30 पावणे 8 बसायचे आणि 8 वाजता घरी जायचे, कारण ते आमच्या पलीकडच्याच गल्लीत राहायला होते. आणि ते गंमत आहे ही, पण किती रोज यायचे की आई बाबा जर घरी नसतील तरी पण ते यायचे. ते म्हणायचे शिल्पा घरी आहे ना, मग ती मला चहा करून देईल, कारण त्यांना 7 वाजता चहा लागायचा. ते यायचे, बसायचे आणि सतत डोक्यात गाणं गाणं, फक्त गाणं. मला खरं तर तेव्हा हे सगळ्याचा खूप कंटाळा यायचा, कारण मी खूप लहान होते आणि माझा भाऊ पण खूप लहान होता, त्यामुळे आम्हाला इतकं कंटाळा यायचं, सारखं कोणीतरी घरी यायचं आणि सतत हेच चालू राहायचं. पण आता खूप लक्षात येतं की हे सगळं आईबाबांनी तेव्हा केलं, म्हणून आम्ही आज थोडंफार काहीतरी सादर करू शकतो. छोटा गंधर्वांनी संगीतबद्ध केलेला एक अभंग सादर करते. नामदेव महाराजांचा अभंग आहे आणि त्यांना म्हणजे शिकवायला पण खूप आवडायचं. ते भारतगायन समाजातल्या विद्यार्थ्यांना दर गुरुवारी शिकवायला यायचे आणि सगळ्या संगीत नाटकातल्या नांद्यांचा त्यांनी कार्यक्रम बसवला होता, सगळ्या मुलांचा. सगळ्या संगीत नाटकातल्या जवळ एक 22 ते 25 नांदी होत्या त्याच्यामध्ये, आणि असा एक 2 सव्वा 2 तासाचा कार्यक्रम त्यांनी भारतगायन समाजाच्या मुलांकडनं बसवला होता.
माझ्या आईच्या गुरु पंडिता माणिक वर्मा त्यांचं आता जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय आताच 16 मेला. त्यांचे एक भावगीत सादर करते जे स्वरबद्ध केले पु ल देशपांडे यांनी. या सगळ्या कलाकारांच्या इतक्या सुंदर सुंदर आठवणी आहेत आमच्या घरात. या माणिकबाई पण एकदम अतिशय सोज्वळ, साध्या आणि अत्यंत गोड होत्या. म्हणजे गाणं तर खूप गोड होतंच, पण आईला त्यांचा सहवास 80 त्याच आईपर्यंत 96 पर्यंत मिळाला आणि त्या आमच्या घरी खूप राहायला वगैरे पण यायच्या. आणि माझा भाऊ धाकटा तबला वाजवायचा आणि तो तेव्हा अगदी ती म्हणजे साधारण एक 7, 8, 10 वर्षाचा असताना पंजाबी ठेका वाजवायचा. तर त्यांना त्याचं इतकं कौतुक होतं की ऋषिकेश पंजाबी वाजवतो. त्याच्या कुणी आमच्या घरी आलं की त्याला बोलायचं ऋषिकेश तू पंजाबी ठेका जरा, आणि मग त्या मधुमधुरा गायच्या. तर ते म्हणजे इतकं त्यांना असं हे कुणीच कलाकारना मी जे बघितले ते की आपण खूप कोणी मोठे आहोत, आपल्याला आपण खूप विद्वान गवई आहोत, मग आपलं असं आम्ही कधीच कोणाला पाहिलं नाही. मल्लिकार्जुन मनसुरांची किती सुंदर आठवण आहे. त्यांना पद्मविभूषण मिळालं आणि त्या वर्षी भारत गायन समाजाला 80 वर्ष झाली म्हणून एप्रिलमध्ये जेव्हा देवगंधर्व भास्कर बाबांची पुण्यतिथी असते तेव्हा ते आमच्याकडे गायला आले. त्यांच्या आधी भीमसेनजी आणि त्यांच्यानंतर मनसूर असं गाणं होतं आमच्या हॉलमध्ये. तर ते आले तर आम्हाला, मी कॉलेजमध्ये होते आणि आम्हाला ते पद्मविभूषण आपण कशाला कोणाचं कधी बघणार ना, आम्हाला बघायचं खूप इच्छा, कुठे 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 म्हणजे असेल ते कुठेतरी तिकडे ते असे कानडी ढंगात खूप बोलायचे. आणि खरोखर ते पेटीमध्ये जे असतं ती पेटी एका बाजूला त्यांच्या कपड्यामध्ये कुठेतरी ते मेटेल वगैरे, म्हणजे या लोकांना त्याचं काहीच हे नव्हतं की माझे गुरु
म्हणजे मल्लिकार्जुन मनसुरांचं एक इतकं महत्त्वाचं वाक्य माझे बाबा त्यांना म्हणाले की काय तुमचं गाणं आहे किंवा जयपूरचं केवढं तुमच्याकडे गाणं आहे आणि तो स्वर लगा वगैरे असं खूप त्यांना सांगत होते. तर ते म्हणाले तू जर गुरुजी खासेबांना ऐकलं असतंस तर मला असं तू म्हटला नसता. आज ते नाहीत म्हणून मी मोठा आहे. म्हणजे हे असेच संस्कार पहिल्यापासून झाले आणि सगळे सगळे असे होते. म्हणजे गजानन बुवा सुद्धा माझ्या बाबा नोकरी करायचे ना, तर ते पहाटे 4ला त्यांना उठवायचे की हा सुधीर तुला पूर्वा बसवायचा आहे ना, आता तू उठ कारण तुला दिवसभर वेळ होत नाही. म्हणजे फक्त गाणं गाणं आपलं काम काय तर फक्त गाणं. मग ते काय होईल त्याचं पुढे लोक किती ओळखतील काय असं काही नव्हतं. आणि हेच संस्कार खूप झाले त्याच्यामुळे खूप चांगलं गाणं ऐकायला मिळालं. खूप मोठी माणसं खरी मोठी माणसं बघितली आणि त्याचं खूप खूप आता त्याचं अतिशय महत्त्व कळतं आणि त्याचा खूप आनंद आहे त्याच्यामुळे. आणि त्यांचं एक भावगीत चालेल. उगाच सा
हसले मनी चांदणे चांदणे हसले मनी चांदणे चांदणे हसले ग मनी चांदणे मनी चांदणे मनी चांदणे. त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीतापासून ते मास्टर कृष्णला फुलंब्रीकरांचा ती कशाला उद्याची बात वगैरे ते पण घेतो आम्ही नक्की. म्हणजे कारण भास्कर भाऊ बघल्यांनी कुठलाच संगीतातला प्रकार वर्ज मानला नाही. ते लावणी पण गायचे मैफलीमध्ये. त्याच्यामुळे आम्ही तसं आणि आम्हाला आईकडनं मिळालं एवढं भरभरून त्यामुळे प्रयत्न करतो. सादर करते. त्याचं संगीत आहे बाळासाहेब माटे यांचं. बाळासाहेब माटे म्हणजे अमृता होणे गोड नाम तुझे देवा ज्यांनी संगीतबद्ध केलं ते पण आमच्याकडे भारतीय समाजात हार्मोनियम शिकवायचे. खूप चांगली चांगली मंडळी त्यांच्या हाताखाली शिकली. त्यातलं एक नाव आपल्याला माहिती असेल की संगीतकार नरेंद्र भिडे पुण्याचे. त्यांचं दुर्दैवाने 4 वर्षापूर्वी निधन झालं. पण उत्तम उत्तम कलाकार त्यांनी घडवले हार्मोनियम. आणि ते स्वतः भीमसेनजींच्या बरोबर माणिकबाईंच्या बरोबर सगळ्या मोठ्या मोठ्या भारतातल्या लोकांबरोबर हार्मोनियम वादनाची साथ करायचे. अतिशय गोड माणूस स्वभावाने, अतिशय गरीब आणि बरोबर भारतीय समाजाला रस्ता क्रॉस केला की थोडं पुढे गेलं की समोर राहायचे. त्यामुळे रोजचं समाजात येणं जाणं. आणि मी आणि सावनी आम्हाला ते शाळेमध्ये स्पर्धा असायच्या त्याच्यामध्ये गाणी बसवून द्यायला लागायचे ना, नाट्यसंगीत स्पर्धा वगैरे. मग ते सगळं बसवून द्यायचे. तारिणी नववसन धारिणी, हा सरा चंद्रमा, हे सगळं त्यांनी त्या पेटीवर वरून जागा बसवून देणं. तेव्हा ते नेहमीचं असतं पण अत्यंत प्रेमाने शिकवायचे. आणि ज्योत्स्नाबाईंचं पण आमच्यावर खूप प्रेम होतं. आई म्हणजे आमच्या घरी पण मनसूर आले की त्या यायच्या नेहमी त्यांना भेटायला. आणि मला सांगायला खूप आवडेल की आमच्या लग्नात त्या मंगलाष्टक म्हणायला आल्या होत्या. आणि मला मुलगा झाल्यावर त्यांना तेव्हा कॅन्सर झाला होता. तर मी त्याला घेऊन गेले त्यांना दाखवायला. त्या येऊ शकत नव्हत्या. तर त्यांनी मला सरस्वतीची मूर्ती, एक पत्र आणि ते बाळंतविडा वगैरे असं सगळं इतक्या प्रेमाने केलं ना की म्हणजे आम्हाला ही सगळी लोक असताना काही त्याचं वाटलं नाही. असं आता वाटतं आता कोणीच नाही तर असं वाटतं की अशी माणसंच नाही. तेव्हा लक्षात नाही यायचं. कृष्ण देखिना
देखिला ओ बाई माझा कृष्ण देखिला ओ बाई माझा कृष्ण देखिला चालेल ना. अजून 2 पदं सादर करते. मगाशी माझी ओळख करून देताना सांगितलं की मी ज्येष्ठ संगीतकार गायक श्रीधर फडके यांच्याबरोबर काम करते. 2009 सालापासून मी त्यांच्याबरोबर गाते आहे त्यांच्या कार्यक्रमात. ज्या गाण्यामुळे माझी सुरुवात झाली ते गाणं मी सादर करणार आहे. तो समर्थ रामदासांचा अभंग आहे. सज्जनगड संस्थांनी 2008 साली समर्थांच्या पदांची एक CD केली. ती तिथेच मिळते, बाकी इतर कुठे मिळत नाही. त्यामुळे हे गाणं खूपसं लोकांपर्यंत आलं नाही आहे. ते मूळ गाणं गायले आरती अंकलीकर टिकेकर यांनी. ते पूर्ण शास्त्रीय संगीतावर आधारित आहे. समर्थांचे अतिशय सुंदर शब्द आणि तेवढीच भावन त्या शब्दाला धरून अतिशय म्हणजे मंत्रमुग्ध करणारी चाल असं म्हणायला हरकत नाही त्या चालीचं वैशिष्ट्य. समर्थांचे शब्द सांगते. समर्थ लिहितात, ताने स्वररंग वावा, ताने स्वररंग वावा, मग तो रघुनाथ घ्यावा, साहित्य संगती यावा, कथेचा प्रसंग बरा. पुढे समर्थ लिहितात, गाणार वाजविणार तैसेची ऐकणार, गाणार वाजविणार तैसेची ऐकणार, बहुकळा नृत्यकार घमंड तडाखा गाजे. घमंडू नावाचं वाद्य असावं, कारण समर्थांचा संगीताचा व्यासंग खूप मोठा होता. त्यांच्या
पदांमध्ये अनेक रागांची नावं, वेगवेगळ्या वाद्यांची नावं, तालांची नावं अशी आहेत असं श्रीधरजी सांगतात. तर ह्याची जेव्हा CD प्रकाशित झाली तेव्हा प्रत्येक वेळेस तर काय आरतीताई त्यांना अवेलेबल होऊ शकतात असं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी मला विचारलं की तू शास्त्रीय संगीत गातेस तर हे गाणं गायला ये कार्यक्रमामध्ये. आणि तेव्हा मला अजिबातच भावगीतं गायची सवय नव्हती, खूपच कमी. माझी रेंज पण तेवढी नव्हती कारण ते सगळं फार उंच स्वरात गावं लागतं. अजूनही खूप रेंज आहे असं नाही, पण आता थोडीफार सवय झाली आहे. पण मूळ हे गाणं गाण्यासाठी त्यांनी मला बोलवलं. याच्यात भरपूर ताना वगैरे आहेत, म्हणजे तानेतनंच गाणं सुरू होतं. जसे शब्द आहेत की ताने स्वररंग व्हावा तसंच गाणं सुरू होतं. आपल्याला आवडेल गाणं असं मला वाटतं. नवीन माहिती नाही कोणाला, आता नवीन नाही म्हणता येणार, पण फारसं माहिती नाही, मी आपल्यासमोर ते सादर करते. कर्नाटक संगीतामध्ये प्रतीक्षा किंवा भूपश्री हा जो राग आहे त्यामध्ये बांधलाय गाणं आहे. आणि खूप सुंदर संगत करतायत, प्रखर, त्याच्यामुळे पक्वार असल्यामुळे अभंगाला एक वेगळी उंची येते. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. आणि दुर्गाका काकांचे पण त्या दोघांनी आज मला खूप सांभाळून घेतलं, कारण आम्ही आज पहिल्यांदाच सकाळी थोडं एकत्र रिहर्सलला बसलो. पण त्या दोघांना खूप खूप धन्यवाद.
ऐकणार बाहुकळा नृत्यकार बाहुकळा नृत्यकार घमंड तडाखा गाजे गाजे झम झम नाच जा हो शाम बजाए तोरे घर में मुरलिया झम झम नाच जा हो शाम बजाए तोरे घर में मुरलिया झम झम नाच जा महलों में रहने वाला महलों में रहने वाला महलों में रहने वाला मंदिर का उजियारा मंदिर का उजियारा मंदिर का उजियारा आया हमारे
आज मला मराठी आणि तराणेकर कुटुंबांमध्ये गाण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. मला इतका सुंदर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, मला खूप अतिशय मनाला समाधान वाटलं. जे काय माझं चुकलं असेल ते माझं, जे चांगलं असेल ते माझ्या गुरूंचं. धन्यवाद. इतकं जबरदस्त वातावरण खरं तर तुमच्या सुरांनी आता तयार झालंय ताई, की शब्दांचं खरं तर काही काम नाही, पण मी तरी राहवत नाही म्हणून बोलते. तुम्ही मगाशी जसं आईसाठी म्हणालात की नुसते सूर नाही, तिचा भाव पोचला, तसं आज तुम्ही जेव्हा गात होता तेव्हा तुमचं ते सुरांवरचं जे प्रेम आहे किंवा तुमच्या स्वरांसाठीची जी भक्ती आहे ती आमच्या सगळ्यांपर्यंत पोचत होती. आणि त्यामुळे कान तृप्त झाले, पण खरं सांगायचं तर मन तृप्त झालेलं नाही. अजिबात वाटत नव्हतं की तुम्ही थांबावं. पण आणि विशेष म्हणजे सुरांबरोबर जो इतिहास तुम्ही सांगत होतात, हे खऱ्या अर्थाने जे मोठे लोक होते त्यांनी सांगितलेल्या, त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आमच्यापर्यंत आणि आमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोचणं ही काळाची सगळ्यात मोठी गरज आहे असं मला वाटतं. आणि ते तुम्ही आज करत होता, त्याबद्दल सुद्धा तुमचे मनापासून धन्यवाद. साथही तितकीच जबरदस्त. समीर दादा, प्रमोद काका, प्रखर, खरंच खूप या वर्षिता आणि अर्चना ताई, सगळ्यांचे म्हणजे मी आभार तरी खरं तर कसे मानू. सकाळपासून एक खूप जिव्हाळ्याचं छान नातं तयार झालंय, पण कृतज्ञतेचा भाव नक्कीच मी व्यक्त करते ताई. आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्या श्रोत्यांचे सुद्धा आभार, कारण समोरून दाद आली की गाण्याला जी रंगत चढते त्याचा आनंदच काही वेगळा असतो. आणि तो त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा साऊंड, चौहान दादा बहुत सुंदर, आपके भी दिल से आभार. आणि हे सगळे कुठेही काही डिस्टर्बन्स होतं, इतकं सुंदर वाटत होतं. नाहीतर मध्येच माझा आवाज कमी, हा आवाज जास्त, असं सारखं काहीतरी होत असतं. पण बरोबर, त्यामुळे आपली पण असं एक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट, कुठे डिस्टर्बन्स होत नाही. अतिशय सुंदर साऊंड होता. माझ्याकडनं आभार मानायचं राहिले दादा. आणि हे सगळे क्षण टिपणारे आमचे संदीप दादा धांडे, त्यांचंही मनापासून आभार. त्यांचे या मंचाची जी सज्जा होती, अंशुल सेलुकर, अनुराधा सेलुकर, दीक्षा सुपेकर, नमिता जोशी, रजत, नकुल, या सगळ्या आमच्या टीमचे सुद्धा मी आभार नाही मानते, मी कौतुक करते. तर आणि मी बोलले खरं सुरुवातीला की शब्दांची काही गरज नाही आहे, पण माझेच शब्द मीच थांबत नाही आहे. पण आता मी थांबते. पुन्हा पुन्हा ताईंचं गाणं आपल्याला ऐकायला मिळावं या प्रार्थने सहित मी थांबते. आणि सगळ्यांना एक निवेदन, बाहेर चहा आहे, चहाची व्यवस्था आहे, सगळ्यांनी चहा घेऊन जावं आणि परत भेटूया. जय नाना, जय नाथ. ते आभार. त्यांनी तिला सांगितलं की तू शिल्पाला बोलव, मग म्हणून मी आले आणि नाथ मंदिरात यायला मिळालं, त्याचा खूप खूप जास्त आनंद आहे. हो, त्यामुळे इंदूरला येऊन गाणं याच्यासारखा आनंद नाही दुसरा. जावंच वाटत नाही इथनं, खरं सांगायचं. आता पण जायला पाहिजे उद्या. नका जाऊ ताई, उद्या परत बसूया. नाथ मंदिरात बसू. अगदी. अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल उधळी तरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल. उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन.
पायरीशी होऊ दंग गावोनी अभंग, पायरीशी होऊ दंग गावोनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीर गुलाल. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ वाळवंटी गाऊ, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ होऊन निसंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीर गुलाल. आषाढी कार्तिकी भक्तजन येती,